प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। पवारांची एनसीपी एनडीए मध्ये येणार, तयारीत रहा। भाजप वरिष्ठांच्या फडणवीस शिंदेंना सूचना, सूत्रांची माहिती। दादांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। सदिच्छा भेट घेतली, विविध विषयांवरती चर्चा झाली। तटकरेंची ट्विट करत माहिती। पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान दिल्लीमध्ये दुसरी महत्त्वाची भेट। खासदार सुप्रिया सुळेंचा बजरंग सोनावणे शहांना भेटले, मुलीच्या रिसेप्शनचं निमंत्रण दिलं, सुळेंकडनं स्पष्ट। बिहारमध्ये आंदोलकांवर AK-47 गोळ्या झाडल्या, शेकडो लोकांना अटक करून एफआयआर दाखल केली। राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदींनी दिलेल्या वचनांचं काय झालं, राहुल गांधींचा सवाल। बिहार बंद दरम्यान AK-47 गोळीबार करणाऱ्या जवानाचं निलंबन, व्हायरल व्हिडिओची गांभीर्यानं दखल घेत कारवाई, जवान अभिषेक पटेल निलंबित। आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थ्यांना अटक, सरकारनं तातडीनं एफआयआर मागे घेऊन आश्वासन पाळावं, विद्यार्थ्यांना न सोडल्यास पुन्हा आंदोलन करणार, कॉक्रोच जनता पार्टीचा इशारा। कपिल सिब्बल यांच्याकडनं आंदोलक विद्यार्थ्यांच्या कायदेशीर लढ्याला 1 कोटींचा निधी, सीजेपी आंदोलकांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करणार, देशभरातील वकिलांनीही मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन। आंदोलनाचा अर्थ लाठीचार्ज किंवा हिंसाचार होत नाही, शांततापूर्ण मार्गाने विरोध करण्याचा सर्वांना अधिकार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। पेपरफुटीवरील फास्ट ट्रॅक कोर्टातील सुनावणी पहिल्याच दिवशी लांबणीवर, 3 ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी होणार, सीबीआयचे वकील गैरहजर राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर। लोकसभेत सरकारकडनं सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर, उद्या विधेयकावर चर्चा होणार। आजच्या चर्चेदरम्यान लाठीचार्जबाबत गृहमंत्री अमित शहांनी निवेदन देण्याच्या मागणीसाठी विरोधकांचा गदारोळ। एमपीएससी औषध निरीक्षक भरतीचा पेपर परीक्षेच्या 2 दिवसांआधीच फुटल्याचा आरोप, प्रश्न उत्तर परीक्षार्थींना व्हॉट्सअपमधून दिल्याचा दावा, कठोर कारवाईसह पुनर्परीक्षा घ्या, तक्रारदार गांगर्डेंची मागणी। औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीकडनं गंभीर दखल, प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी होणार, संबंधितांविरोधात पोलिसात रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार, महाराष्ट्र लोकसेवा आयोग सचिवांची माहिती। परीक्षेच्या 2 दिवस आधीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवरती प्रश्न, कौटिल्य अकादमीतून पालकांनी पेपर विकत घेतले, रोहित पवारांचा आरोप, तर चौकशीला सामोरं जाण्यास तयार, कौटिल्य अकादमीच्या प्रवीण पाटलांचं उत्तर। बिहारमधील आंदोलक विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेतले जाणार, अटकेतील सर्व आंदोलक विद्यार्थ्यांना लवकरच सोडण्यात येणार, बिहार सरकारचा निर्णय। दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चा फडणवीसांनी फेटाळल्या, तर कुठे राहायचं ते फडणवीसांच्या हातात नाही, संजय राऊतांचा टोला। ठाणे पालिकेत पुन्हा शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप वाद चव्हाट्यावर, उद्घाटनाला न बोलावल्यामुळे उपमहापौर आणि भाजप नगरसेवक नाराज, पुन्हा उद्घाटन करण्याच्या मागणीसाठी आयुक्तांना पत्र, शिंदेंकडनं ठाण्यात विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं होतं। E20 इंधनावरनं मुंबई हायकोर्टाचा नितीन गडकरींना मोठा दिलासा, बदनामीकारक मजकूर आणि आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्याची परवानगी, मेटा, गुगल, डीपफेक AI कंटेंट पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई होणार। पुणे महानगरपालिकेकडनं भर पावसात भिंतींवरती रंग मारण्याचं काम, भिंतीवर मारलेला रंग पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचा फोटो समोर, बिबेवाडीच्या आदिनाथ सोसायटीच्या मागच्या भिंतीवर काम सुरू होतं। सोया चाप बनवतानाचा किळसवाणा व्हिडिओ समोर, व्हिडिओनंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी। लग्न न जमल्यामुळे 6 महिन्यात जळगावातील 29 तरुणांनी जीवन संपवलं, पोलीस विभागानं केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारी समोर, जिल्ह्यामध्ये एकूण 443 जणांनी वेगवेगळ्या कारणांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती।